ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. सो आजचा हा व्हिडिओचा जो टॉपिक आहे किंवा आज मी कुठे चालले तर ते तुम्हाला सांगते. तर आज आपण आपल्या शेतामध्ये जाऊन शेतातली भाजी करणार आहोत. जी वेगवेगळी भाजी आपण शेतामध्ये लावली आहे तीच भाजी आपण संध्याकाळच्या जेवणासाठी घेऊन येणार आहोत. आणि माझ्यासोबत ही एवढी मोठी चिल्लर गँग आहे, या सगळ्यांना घेऊन मी चालले शेतामध्ये भाजी काढायला. सो तुम्ही आमच्यासोबत या शेतामध्ये भाजी काढायला आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. या माझ्यासोबत. सो घराच्या जवळ असणार हे आमचं शेत आहे आणि शेतामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची जी भाजी लावली ती भाजी आज मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात सुरुवातीलाच इथे बघा आहे हा शेंगदाणा. एकच रोप आहे, आजूबाजूला अजून मध्ये मध्ये लावले तशी हे शेंगदाणा आहे. आणि त्याच्याच बाजूला हा इथे आंबाड आहे. जेवणामध्ये याचा आपण वापर करतो आंबट गोष्ट टाकण्यासाठी. हा आंबाड आहे. त्याच्यानंतर इकडे ह्या काकडीचे वेली आहेत. या साईडला आपण बघूया तर या साईडला ही सगळी हळद आहे. जी ही लावली आहे ना ही सगळी हळद आहे, जे आता लावून नंतर आपल्याला हे काढून ह्याच्यापासून आपल्याला हळद मिळणार आहे. त्यानंतर या बाजूला भेंडे लावलेत. छोटी रोप आहेत, अजून ती रोप ग्रो नाही झालीत, छोटी रोप आहेत. तर ही भेंड्यांची रोप आहेत. त्यानंतर इथे चवळीच्या शेंगा, ज्या चवळीच्या शेंगा असतात ना त्याची रोप आहे. ती नुकतीच लावली आहे, 15-20 दिवस झाले आहेत. त्याच्यामुळे ही रोप अजून छोटी आहेत, अजून ह्यांना चांगला ग्रो नाही झाले, त्यामुळे मोठी नाही झालीत. आणि ही जी तुम्हाला लाईन दिसते ना पूर्ण, ही लाईन कंदमुळांची. जी कंदमुळ असतात ना ती ही कंदमुळ अशी ह्या जो बांध आहे याला बांध असं बोलतात, त्या बांधावरती पूर्ण कंदमुळ लावलेत. आणि त्यानंतर या साईडला आपल्याला दिसतो ना ही नाचणी आहे. जसं भात शेती केली जाते तसेच आमच्याकडे आमच्या भागामध्ये नाचणी केली जाते. ती ही नाचणी आहे. आणि त्याच्या मध्ये मध्ये आहेत ना काकडी व चिबूड, त्यात खरबूज असं बोलतात आपण आपल्या सिटी भाषेमध्ये. तर ते खरबूज त्याचे मध्ये मध्ये वेली आहेत, सोबत काकडीचे वेली आहेत. आणि या बाजूला पण सगळे कंदमुळच आहेत. आणि त्याच्या पलीकडे जर आपण या साईडला आलो ना तर इकडे मध्ये मध्ये वेगवेगळ्या भाज्या लावल्या आहेत. इकडे काकडीच्या वेली आहेत. आणि या बाजूला लाल माठ, जो लाल माठ असतो ना तो पूर्ण ह्या भागामध्ये लावलाय. आणि त्याच्या बाजूला पलीकडे हे पुन्हा बघा चवळीच्या शेंगा आहेत. त्या इकडे चवळीच्या शेंगा आहेत. आणि वरच्या बाजूला ही गवार असते ना, त्या ती गवार आहे. या बाजूला बांधांच्या या बाजूला सगळीकडे गवार लावले, ज्याला गावी बावची असंही बोलतात. त्याच्यानंतर इकडे हा भेंडा आहे, जे बोलले ना भेंड्याची रोप ती अशी बांधताना. आणि ही भेंडी बघून झाल्याच्या नंतर इथे बघा इथे आहे रताळ, जे एक कंदमुळच आहे. रताळ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, उपवासाला आपण खातोच ते रताळ. आणि त्यानंतर इथे पुन्हा जाते मी त्या साईडला, कारण तिथे तिळही आहेत, ते मी तुम्हाला दाखवलं नाही मगाशी. ही जी नाचणी लावले ह्या नाचणीच्या मध्ये मध्ये ना तिळ हे बघा, इथे त्याची रोपही खूप छोटे अजून नीट असे ग्रो नाही झालेत. तर इथे असे तिळही आहेत. हे बघा हे सगळे तीळ आहेत. इकडे नाचणी आहे आणि इकडे सगळ्या प्रकारची आमची भाजी आहे. तर पुन्हा दाखवते तुम्हाला आमची सगळी भाजी. आणि आता ना आपण इथे लाल माठ, जो लाल माठ बघितलं ना आपण, आणि इथे बघा मध्ये मध्ये झेंडूची जी फुलं असतात त्याची रोप आहेत, छोटे छोटे रोप आहेत झेंडूच्या फुलांची. तर असा आमचा हा मळा आहे. आणि ह्या बघा ह्या लाईनला पण पुढे झेंडूचीच फुलं आहेत, म्हणजे झेंडूच्या फुलांचीच रोप आहेत. सो असा हा आमचा मळा आहे. आणि या मळ्यामध्ये आता मी लाल माठाची भाजी काढणार आहे. सो आणि ही भाजी काढून आम्ही इथल्याच पर्यावरती इथल्याच वाळावरती जाणार आहोत ती भाजी धुवायला. आणि धुवून झाल्याच्या नंतर मग ती भाजी आम्ही घरी घेऊन जाणार आहोत. तर बघूया आपण लाल माठाची भाजी कशा प्रकारे काढली जाते. सो मी तुम्हाला दाखवते. हे बघा हा जो आमचा लाल माठ आहे, अशा प्रकारे एकदम सॉफ्ट अशी जमीन नाही झाली, कारण पाऊस लागतोय. पावसाने पूर्ण जमीन हे भुसभुशीत झाले, सॉफ्ट झाले. त्यामुळे तुम्ही नॉर्मल जर असं आपण पकडलं ना तर ही भाजी इझिली येते अशी. आणि अशीच भाजी घेऊन आपल्याला जायचं आहे पर्यावरती. हे जे याला जी माती लागली, जे घाण लागले, ही घाण धुण्यासाठी. आणि त्यानंतरच मग हिला आपण घरी घेऊन जायचंय भाजी करण्यासाठी, खाण्यासाठी. दाखवते तुम्हाला मी. अशी भाजी काढायची आपल्याला ही लाल माठाची. खूप स्वतःच्या शेतातली भाजी आहे, खूप कोवळी छान चविष्ट लागणारी भाजी आहे. आणि स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या शेतातली भाजी म्हटलं की आपल्याला खूप वेगळंच वाटतं. आणि गावामध्ये सगळीकडे अशाच प्रकारची सगळी लोक भाजी करतात. पावसाळ्यातून मार्केटला जाऊन स्पेशल अशी भाजी कोण विकत आणत नाही, घेतच नाही मुळात. कारण प्रत्येकाच्या घराच्या शेजारी किंवा आजूबाजूला जिथे मोकळी जागा मिळेल तिथे सगळे लोक अशा प्रकारची भाजीच लावतात. जसं आता हे आपण लाल माठ बघितलं ना, असं मुळा, मेथी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावून
लोक शेती करतात छोटी छोटी, जी आपण नॉर्मल मोठी शेती तर होतेच, भात शेती किंवा नाचणी वगैरे. तसं इथं तीळ किंवा तीळ सोबत शेंगदाणे, वरी, गवार, भेंडी, पुन्हा ते चवळीच्या शेंगा, असा लाल माठ, मेथी, या सगळ्या प्रकारची भाजी आमच्या गावामध्ये केली जाते. सगळीकडे होते गावामध्ये अशा प्रकारची. या अशा जुड्या आहेत. ह्या आता एका भांड्यामध्ये मला गोळा करायच्या आणि हा गोळा करून मी घेऊन जाणार आहे पर्यावरती धुवायला. चला माझा सो झाली आमची भाजी काढून, एवढी सगळी भाजी काढले आणि आता ही भाजी घेऊन आम्ही चाललोय पर्यावरती ही भाजी धुवायला. सो भाजी धुवून आम्ही येणार आहोत घरी जायला. तर तुम्ही आमच्या सोबत या पर्यावरती भाजी धुवायला. सो पर्यावर जायला आम्हाला ही अशी इथून वाट आहे, या वाट्याने आम्ही जाणार आहोत पर्यावरती भाजी धुवायला. सो हा आहे आमचा गावचा छोटा पर्या, जिथे वहिनी धुते भाजी. कारण पर्याला पाणी खूप वर पर्यंत आलंय, त्याच्यामुळे आम्ही लोक खाली नाही जाऊ शकत. सो ती भाजी धुते, भाजी धुवून वरती येणार, मग आपण जाणार आहोत सरळ घरी. तर धुतल्यानंतर भाजी बघा किती मस्त छान अशी फ्रेश तर ती होतीच, बट आता ती थोडी एकदम दिसायला सुंदर दिसते. जी तिच्यामध्ये माती होती, घाण होती, ती सगळी निघून गेले आणि आता ती एकदम खाण्यासाठी फ्रेश तयार झाली. सो झाली आमची भाजी धुवून आणि आता आम्ही सरळ घरी चाललोय. वहिनीने डोक्यावरती घेतली भाजी. सो भाजी घेऊन सरळ घरी जायचंय, कारण पावसाने परत सुरुवात केली लागायला आणि पाऊस हा कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर जास्त वेळ आम्हाला राहता येत नाहीये. तर भाजी घेऊन घरी जाणार आहोत, मस्त त्याची भाजी बनवणार आणि भाकरीसोबत खाणार. तर तुम्हाला आमचे छोटस शेतामधली भाजी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी फक्त एवढंच. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंतसाठी थँक्यू.